नमस्कार मंडळी, हा व्हिडिओ मोटिवेशनल व्हिडिओ म्हणून बनवत आहे। तुमच्या जीवनात जर सारखं वाईट वेळ येत असेल, काही कारणास्तव कुठल्याही कामात सारखं अडचण जर येत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कारण मी ज्या फेजमधून बाहेर पडले त्या फेजमध्ये बाहेर पडताना ज्या गोष्टी अनुभवाव्या लागतात त्या सगळ्या अनुभव तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर आज हे बघा, मी हे जांभळाचं बी आणून हे वाळवून हे पावडर करून हे सुद्धा विकायला लागलो आहे। लोणचं, चिंच, म्हणजे मी जंगली जे नॅचरल प्रोडक्ट्स आहेत, जे नैसर्गिकरित्या पिकतात किंवा हायब्रिड नसून जवारी आहे, त्या सर्व प्रोडक्ट्सचं खाद्यपदार्थ असो किंवा इतर कुठल्याही गोष्टी त्यांचं मी व्यवसाय चालू केलेला आहे। आज माझ्याकडे एक मोठा व्यवसाय आहे। त्या व्यवसायाबद्दल मी आज काय जास्त बोलणार नाही, कारण की येणाऱ्या पुढच्या वर्षात तो व्यवसाय काय आहे जगासमोर येईलच। तर एक मोठा व्यवसाय मी आज चालू केलेला आहे। आणि हे बघा, आज माझा परिवार एकदम मस्त, एकदम मस्त आनंदी आहे। हसरात चेहरा आहे सगळ्यांचा। आणि हे सगळं मी का दाखवायला लागलो शेवटला सांगतो। हे बघा, ही माझी गौरी। तर आज एक माझी गौरी आहे। गौरी रोज 3 लिटर दूध देते। आणि ही आपली पद्मावती। तर पद्मावतीला रोज 1 लिटर दूध सकाळी आणि संध्याकाळी, म्हणजे 2 लिटर दूध लागते रोज। आणि हे आपल्या फायल्या 3 आहेत आणि तिन्हीच्या मिळून 4 पिल्लू आहेत। त्यातलं एकच पिल्लू इथं बसले आणि बाकीचे 3 पिल्लू कुठं फरार आहेत। तर हे सगळं मी का दाखवायला लागलो मंडळी, त्याचं कारण एकच आहे मंडळी। तर गेल्या 1.5 वर्षापाठीमागं, म्हणजे 1 जानेवारी 2025 मध्ये माझ्याकडं कायच नव्हतं, प्लॅन नव्हतं, विचार नव्हतं किंवा कायच नव्हतं। सगळं म्हणजे सगळं गेलेलं। त्यावेळेला मी सोशल मीडियावर व्हिडिओ बनवण्यासाठी माझ्या जेवढी ओळखीची मित्रमंडळी आहेत किंवा इतर कोण ओळखीचं पाहुणे म्हणा, भरपूर जणांना माझं रिचार्ज संपाय आलं तरी मी त्यांना मेसेज टाकत होतो, माझं रिचार्ज संपणार आहे, व्हिडिओ उद्या पोस्ट करायला माझ्याकडे बॅलन्स नाही, प्लीज कोणीतरी असलं तर मला रिचार्ज करा। अशा गोष्टी मी करत होतो। खरं ती बघून लोक हसलीत, खरं कोण मदत केली नाही त्यावेळेला। आणि आज गावात ऑनलाईन TV रिचार्ज असेल, मोबाईल रिचार्ज असेल, तर दुकान वगैरे कुठलं नाही, रिचार्ज करणारी कोण नाहीत गावात। त्यामुळं मला विचारतात आणि मी असलं तर नाही म्हणत नाही, करून टाकतो, पैसे घेऊन करतोय। उधारी कोणाचं करत नाही मी, त्यांनी उधारी पण विचारत नाहीत सोडा। आणि ज्या गोष्टी माझ्याबरोबर घडल्यात त्या गोष्टी मी दुसऱ्यांसोबत घडू नये हाच विचार करत असते। किंवा असं नाही की त्यानं मला दिलं नाही त्याला द्यायचं नाही, या गोष्टी मी करत नाही, कारण मला देवानं त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं द्यायला लागलं आहे। आणि आज बघा, सकाळी मी उठल्या जाऊन आंबं भेटली तिथं विकत आंबं आणलो। आंबा आणून मला वेळ झाला, त्यामुळे वैरणला आता चाललो मी 9 वाजता। आता वैरण आणून परत फॅब्रिकेशनच्या कामाला जाणार, ते सांगायचं राहिलं। मी वेल्डिंगचं कामसुद्धा अजून करतो आहे। माझ्या जीवनात भरपूर त्रास आल्या, हाताचा प्रॉब्लेम आला, तरी पण मला काम सोडायला जमलं नाही। कितीही अडचणी आल्या तरी, कुटुंबाची जबाबदारी असेल तर तुम्हाला कितीही त्रास असेल तरी ते त्रास सहन करून काम करावंच लागते, कुटुंबाची जबाबदारी पार पाडावंच लागते। आणि त्या सगळ्या गोष्टी मी केलो। आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी 1 वर्षभर अजिबात कुठलंच काम केलं नाही, काहीच काम केलं नाही, जमलंच नाही मला करायला। कारण हात एवढा असा वर उचलून काम करायला जमत नव्हतं। त्यावेळेला पूर्ण कुटुंबाची जबाबदारी, 2 मुलांची, माझ्या परिवाराची पूर्ण जबाबदारी माझ्या बायकोनं घेतली। आणि बायकोनं जे साथ दिलं तसं आजकालच्या पोरी, आजकालच्या बायका देणार नाहीत असं मला तर वाटतं आहे। कारण ते कधी तर सांगण्यासारखीच गोष्ट आहे ती, त्यात काय वाद नाही। 2025 मध्ये, जानेवारी 2025 मध्ये, म्हणजे डिसेंबर 2024लाच अशी परिस्थिती आली। सोशल मीडिया चालवायचं कसं, सोशल मीडियावर व्हिडिओ कसं बनवायचं, ह्या सगळ्या गोष्टीपासून मी एकदम हँग होऊन गेलेलो।
आणि मला गावातली लोक म्हणा किंवा बाहेरची पै पाहुणं म्हणा भरपूर जणं माझ्या बायकोच्या पुढ्यात टोमणं मारलीत, माझ्या आईवडिलांच्या पुढ्यात टोमणं मारलीत, माझ्याही समोर टोमणं मारलीत, चार चौघात बसल्यावर चर्चा केलीत, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. तर एवढं डिप्रेशनमध्ये गेलो मी. सगळं गेल्यानंतर माझ्याकडनं एवढं म्हणजे काय सांगायच्या पलीकडचं, म्हणजे शेवटच्या टोकालाच गेलेलो मी. तर ह्या सगळ्या अडचणी तुमच्या जीवनात या लागलं की समजून जायचं देव तुमच्यासाठी काहीतरी योजना रचत आहे, म्हणजे योजना बनवत आहे. आणि त्या योजनेत तुम्हाला एवढं त्रास देतो आहे देव, एवढं त्रास देतो आहे, फक्त तुमचं परीक्षा घेत असतो आहे की हे पुढं जाऊन ह्याला काहीतरी एक चांगली काम दिलो, चांगली जबाबदारी दिलो तर ती जबाबदारी पार पाडू शकतो का नाही, ह्याच सगळ्या गोष्टीचा अभ्यास करत असतो आहे देव. आणि त्यावेळी तुम्ही खचायचं नाही, हारायचं नाही, अजिबात काहीच टेन्शन घ्यायचं नाही. सगळं तुमच्याकडे काम धंदा काय असेल ते 8-10 दिवस 15 दिवस महिनाभर का होईना तुम्हाला त्रास होत असेल तर सगळं सोडायचं आणि शांत राहायला शिकायचं. शांत राहिला तर तुमचं मन चांगलं काम करायला चालू करते. तुमचं मन चांगलं काम करायला चालू केलं की मग तिथनं पुढं तुमच्या लाईफमध्ये जे चेंजेस होतात त्या चेंजेस तुम्हाला असं वर आणून ठेवते. आज मंडळी सोशल मीडियाच्या सहाय्यानं, माझ्या फॅब्रिकेशनच्या सहाय्यानं आणि त्या अडचणीच्या टायमात, वाईट वेळेच्या टायमात, म्हणजे वाईट वेळ म्हणजे काय, एक दवाखाना माणसाला लागतो. दवाखाना हा सगळ्यात मोठा वाईट वेळ. कोर्ट कचेरी म्हणा किंवा आर्थिक दुर्बळ परिस्थिती, ह्या टायमात माणसाला जे अनुभव येतात त्या अनुभवातनं माणूस सगळ्यात मोठा धडा शिकतो आहे. आणि मी शिकलेला आहे. आणि त्यावेळेला एकच काम करायचं आहे तुम्हाला, काही करायचं नाही, सगळं कामधंदा सोडून एक 15 दिवस का होईना माइंड आपलं फ्रेश करायचं. फक्त स्वतःसाठी जगायचं, स्वतःचा विचार करायचं, दुसरं कायच फालतूच्या गोष्टी डोक्यात घ्यायच्या नाहीत. आणि त्यावेळेला तिथनं पुढं तुमच्या जीवनात चमत्कार घडतो. तो चमत्कार फक्त आणि फक्त देवाची कृपा आणि देवाची तुमच्या पाठीवर असलेली सावली आणि हात, मग तिथनं तुम्हाला काय तुमच्या आयुष्यात कमी पडत नाही. मी माझा मोठापणा सांगत नाही किंवा मला भेटले म्हणून सांगत नाही. आणि मंडळी, जाता जाता मी जगातील एक सर्वात मोठं मोटिवेशनल शब्द सांगायचं म्हणतोय. ते काय तर, मी करू शकतो, मी करणार, मी करून दाखवणार. ह्याच्यापेक्षा जगात सगळ्यात मोठं मोटिवेशनल मी तर अजूनपर्यंत पाहिलेलं नाही. तुम्हाला आज माझा अनुभव कसा वाटला कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. आणि तुमच्या जीवनातसुद्धा असं घडत असेल की रोज वाईट वेळ येत असेल तर 2 मिनटं थांबा, सगळ्या गोष्टी मनातनं काढून टाका आणि स्वतःसाठी एक 15 दिवस वेळ काढा, एकांत स्वीकारा आणि एकांतात चांगलं विचार करा. तुम्हाला मार्ग 100% सापडेल. देवाची कृपा, देवाची साथ तुम्हाला 100% भेटेल. आणि तुमच्या लाईफमध्ये चेंज जो घडणार आहे तो तुम्ही नंतर मला कमेंटमध्ये परत येऊन सांगा. व्हिडिओ आवडला असेल असं समजतो आणि व्हिडिओला इथंच थांबवतो. जय हिंद.